ऑक्टोबर 2005 मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी नाशिक जिल्ह्यातल्या वैतागवाडी गावाला भेट दिली होती। यावेळी त्यांना वैतागवाडी गावाचं नाव खटकलं, त्यामुळे त्यांनी या गावाला आशा किरणवाडी असं नाव दिलं। ऑक्टोबर 2005 मध्ये नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातल्या वैतागवाडी गावाला डॉक्टर कलाम यांनी भेट दिली होती। त्यांच्या येण्यानं गावात आशेचा किरण निर्माण झाला, विकासाची गंगा वाहू लागली आणि त्यामुळे गावाचं नाव वैतागवाडी बदलून आशा किरणवाडी ठेवण्यात आलं। आदिवासी बांधवांनी कृषी क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवून खडकाळ जमिनीवर आंब्याची लागवड केली होती। त्याची पाहणी करून आदिवासींशी संवाद साधला होता। आज त्या गावावर शोककळा पसरली आहे। गावचे लोक आजही त्या आठवणी जागवताना दिसतायत। भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं दुःख फलकावर। हे गाव मूळतः या गावाची ओळखच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यामुळे आहे। 10 वर्षापूर्वी म्हणजे 2005च्या ऑक्टोबर महिन्यात अब्दुल कलाम यांनी या गावाला भेट दिलेली होती। या गावाचं नाव त्यावेळेस वैतागवाडी असं होतं। गावामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती, नागरिकांमध्ये पण एक निराशेचं वातावरण होतं। मात्र जसे अब्दुल कलाम हे त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळामध्ये या गावामध्ये आले होते, त्यांनी या गावाला भेट दिली, इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला, त्यांचे शेतीचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांचे काय प्रश्न आहेत त्याच्याबाबत त्यांनी यांच्याशी विचारमंथन केलं आणि एक आशेचा किरण या गावामध्ये निर्माण झाला की जणू आपला विकास आता होऊ शकतो, आपला तारणहार आलेला आहे। आणि त्याच भावनेतून या गावाचं नाव ठेवण्यात आलं आशा किरणवाडी आणि हे नाव स्वतः ठेवलं होतं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी। ग्रामस्थ आहेत, ज्या अब्दुल कलाम यांच्या दौऱ्यामध्ये ते सहभागी झाले होते, ते आत्ता आपल्याबरोबर आहेत। आज पूर्णतः या गावावर शोककळा पसरलेली आहे। सकाळी श्रद्धांजलीचा एक कार्यक्रम झाला, सर्वांचे चेहरे आपल्याला सुन्न दिसून येत आहेत। नेमक्या या ग्रामस्थांच्या आजच्या भावना काय आहेत, त्यांच्या मनामध्ये कुठल्या आठवणी आजही घर करून आहेत, ताज्या आहेत, ते जाणून घेऊयात। काय सांगा? सन 15 ऑक्टोबर 2005 साली डॉक्टर अब्दुल कलाम आमच्या वाडीला त्यांनी भेट दिली। त्यावेळी वैतागवाडी हे असं गाव होतं आणि वैतागवाडी म्हणजे त्यावेळीची लोकसंख्या जेमतेम 350 लोकवस्ती असेल आणि त्यावेळी डोंगरेवाडीतून इकडे लोक आलेले होते, विविध आजार, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आणि याच्यामुळे लोक वैतागलेले होते। आणि इथे येऊन जेव्हा ते 25 कुटुंब एकत्र झाले आणि ह्या वाडीला नाव दिलं वैतागवाडी। जेव्हा अब्दुल कलाम जेव्हा मध्ये फिरत असताना डॉक्टर अब्दुल कलाम जेव्हा फिरत असताना महिला गटाकडे गेले आणि त्यांनी सहज विचारलं का ह्या वाडीचं नाव काय, तर आमच्या महिला भगिनींनी त्याचं उत्तर दिलं की या वैतागवाडी। त्यांनी विचारलं व्हॉट इज द मीन ऑफ वैतागवाडी, तेव्हा डॉक्टर वसंत पवार होते आणि त्यांनी सांगितलं की हे म्हणजे तर ट्रबल, केवळ त्रासच होता, म्हणून या वाडीचं नाव वैतागवाडी। मग त्यांनी ते नावं सुचवले दोन, एक तर गुड पीपल्स प्लेस सज्जनवाडी आणि रे ऑफ होप्स आशा किरणवाडी, असे दोन नावं सुचवल्या। नंतर तुम्हाला कोणतं नाव हवं असं विचारल्यानंतर आम्हाला आशा किरणवाडी हे नाव पाहिजे आणि त्यावेळेस त्यांनी ते स्वतःहून ते आशा किरणवाडी नाव प्रोनाऊन्स केलं आणि आजतक आहे ते नाव आहे आणि त्या नावाप्रमाणे आमच्या आशाही जागृत झाल्या। आणि त्यावेळी ज्या उणिवा होत्या त्या एवढ्या 10 वर्षामध्ये आम्ही प्रयत्न करून भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या दिवशी आम्ही आमच्या गावच्या वतीने आम्ही दुखवटा पाळला आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण सकाळी 8:30 वाजता आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली। खरं तर ह्या ग्रामस्थांना त्यांची इच्छा होती की अब्दुल कलाम नगर असं या गावाचं नाव राहावं, मात्र त्यांनी स्वतःहून त्याला मना केला। त्यांचं म्हणणं होतं की आशेचा किरण निर्माण झालेला आहे, आशेचं किरण नाव ठेवूया। कलाम साहेब आल्याच्या नंतर आम्हाला कलेक्टर साहेब, सीओ साहेब, तहसीलदार साहेब आणि त्यावेळेसचे आयुक्त गजबे साहेब यांच्याकडनं चांगल्यापैकी मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही ह्या पूर्ण मोठ्या गावचं 3 ग्रामपंचायती तयार केल्या। त्याच्यामध्ये कलाम साहेबांच्या येण्यामुळे इथे आम्हाला वॉटर सप्लाय फार महत्त्वाची मिळालेली आहे। भारत निर्माण योजनेमधून ती वॉटर सप्लाय त्यावेळेसचे नवीन आयुक्त चहांदे साहेब यांच्याकडनं मिळाली। त्यानंतर इथे कांदरवाडीमध्ये म्हणजे ह्याच गावाच्या एकदम लगतच PAC मोठा मिळाला, तो जवळजवळ त्यावेळेचा 80 लाखाचा PAC मिळाला आणि इथे लाईटचे काम चांगल्या पद्धतीने झालं, वॉटर सप्लायचं काम चांगल्या पद्धतीने झालं, शाळेचं काम चांगल्या पद्धतीने झालं। कलाम साहेब आल्याच्या नंतर इथल्या जे लोकांचा जो काही राहणीमान आहे तोही उंचावला गेला, जी काही मानसिकता आहे ते मानसिकतेमध्ये बदल झालेला आहे आणि सर्वांनाच आज म्हणजे एकदम आमच्या घरातलाच मनुष्य गेला असं आज आम्हाला वाटतंय। एकंदरीत आपण बघतोय हे ग्रामस्थ आहेत
ज्यांची काही मिनिटं फक्त अब्दुल कलाम यांच्याशी भेट झालेली होती, मात्र त्या एका भेटीमध्ये गावाचा पूर्णतः कायापालट झाला. गावातल्या लोकांची मानसिकता बदलली आणि विकासाची गंगा खरोखर इथे वाहून आली. मात्र आता हा प्रगतीचा वेग इथून पुढे असाच टिकला तरच खरं आशा किरणवाडी ही पुन्हा आपल्या भौगोलिक नकाशावर आपलं स्थान बळकट करू शकेल, नाहीतर वैतागवाडी व्हायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, आशा किरणवाडी, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.